किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची ब्रँड अँबॅसेडर नसशील. तुझं करिअर, तुझं मॉडेलिंग हे सगळं तुला विसरून जावं लागेल. बोल, मान्य आहे? होय, मान्य आहे मला. देवी आई, मला तुम्हाला सोडून कुठं बी जायचं नाही. हे हे मॉडेल, हे ब्रँड अँबॅसेडर हे मला कधीच नको होतं. हे समजा तुम्ही दिलं आहे मला तुमच्यापासून लांब करू नका. मला तुमच्या जवळच ठेवा बस. पारू, तुझी मर्जी, पण एक लक्षात ठेव, तुझं नुकसान आहे यात. मी येते. काय झालं? इतक्यात हल्लीस? जा घेऊन पारूला, कर तुझ्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर. केलं असतं, पण पारू येणार नाही. अशी माणसं खूप कमी भेटतात. तिला सांभाळ. येते मी. तुला काय वाटतं, तू हिला घेऊन गेलीस तर मोठं बनवलं असतंस? एवढी कुवत आहे तुझ्यात? वाय नॉट? मी केलं असतं तिला मोठं. माझ्या खूप साऱ्या कंपनीज आहेत आणि माझ्या कंपनीसाठीच तिने मॉडेलिंग केलं असतं. माझ्यासाठी काहीच अवघड नाही आहे मॅम. फोन घे. सॉरी, पण कॉल नाही आला मला. वाजेल. हॅलो. तुमच्या बंगल्यावर अनधिकृत बांधकाम असल्याचे ठरवून तो पाडण्याची ऑर्डर निघाली. तुमच्या ऑफिसवर इन्कम टॅक्सची धाड पडली. काय 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 बोलतात? ऐकू येत? हॅलो, एक मिनिट. तुम्ही एक काम करा, माझ्या लॉयरशी बोलून घ्या, ठीक आहे? तुम्ही ऐकून तरी, लॉयर नाही तर ॲटलिस्ट PA. हॅलो, तुम्ही माझ्या CAशी तरी बोलून घ्या, मॅनेजरशी. तुम्ही ऐकताय का? हॅलो, प्लीज ॲटलिस्ट माझ्या CAशी तरी बोलून घ्या प्लीज. फोन. हॅलो हॅलो. अहिले मॅम, हे तुम्हीच केलंय ना? प्लीज मॅम, माझ्या ऑफिसवर रेड पडतीये. माझं घर तोडायला निघालेत माणसं. प्लीज तुम्हीच थांबवू शकता. काहीतरी करा ना प्लीज. स्टॉप इट मॅम. ठीक आहे, थांबवते. तुला जर हे सगळं थांबायला हवं असेल तर आज इथे तू पारूला सांग की तू चुकलीस, ती नाही. पारू जे करतेय ते बरोबर करते. तुझं मत चुकीचं होतं. तू चुकीचा अर्थ घेतलास आणि पारू जे करते त्यात तिचं हित आहे. तू आत्ता जे काही बोललीस ते चुकीचं होतं, हे मान्य कर. आणि माझ्या एका फोनवर हे सगळं थांबेल. नाही, मी फक्त माझं मत मांडलं. ते चुकीचं बरोबर मला माहित नाही, पण मी माझं मत कोणाच्याही दबावाखाली बदलणार नाहीये. जे काही करायचं ते पारूचा निर्णय, पण याच्यामुळे सत्य बदलणार नाहीये. आणि मी माझे शब्द माघारी नाही घेणार. तुझ्याकडे उद्या 10 वाजेपर्यंत वेळ आहे. त्यानंतर तू उद्ध्वस्त होशील. परत कधीच उभी राहू शकणार नाही. अहिल्यादेवी किर्लोस्करनी ठरवलंय तुला उद्ध्वस्त करायचं. आता ते कोणीच थांबवू नाही शकत. मला कल्पना आहे, उद्यानंतर मी, माझं घर, माझं बिझनेस या सगळ्याची राखरांगोळी होऊ शकते. पण मला एका गोष्टीचं समाधान वाटेल, मी कोणाच्याही दबावाखाली माझं मत बदलणार नाही.
आणि मला माझा आत्मसन्मान माझ्या घडवलेल्या जगापेक्षा मला जास्त प्रिय आहे. पहिल्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मी पेंटिंग शिकत होतो ना त्यावेळेला मला सगळे रंग सारखेच वाटायचे. पण तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून खऱ्या अर्थानं रंग ओळखायला लागलो मी. श्रीकांत, अगं खरंच सांगतोय, म्हणजे हिरव्या रंगाचे आय एम सॉरी आई. मला आत्ताच भरूनने सांगितलं तुझं आणि अनुष्काच. आई मी काय म्हणतोय, बोल. नाही काही नाही. आदित्य, आदित्य, ती मुलगी अतिशय चुकीचं बोलत होती आणि मला ते अजिबात नाही पटलं आणि तिचा ऍटिट्यूड आई तिच्या बोलण्याने तू दुखावली गेली आहे हे मला माहिती आहे. आणि तीच काय तुझ्याशी कुणी या पद्धतीने बोललेलं मला अजिबात आवडणार नाही. आता ती जे काय बोलली आहे त्याबद्दल तिला एवढी मोठी शिक्षा. आई आई हे बघ, ती तिच्या विचारांवर फक्त ठाम असणारी एक मुलगी आहे. आय एम शुअर ती तुझ्याशी बोलताना मागे हटली नसणार. तुझंही म्हणणं तितकंच बरोबर आहे सगळं काही, पण प्लीज सोडून दे ना. आई हे बघ, ती तिच्याबद्दल तर बोलत नव्हती ना. इनफॅक्ट ती पारूच्या बाजूने बोलत होती, तिचं मत मांडत होती. मत मांडायला आपल्या घरात कधीच कोणालाही बंधन नव्हतं. बरोबर ना? कळलं तुला काय म्हणायचं ते. सावित्री, पारूला बोलव. मला आत्ताच्या आत्ता तिच्याशी बोलायचंय. बोलवते. आई बघ, आदित्य, तू तुझ्या आईवर तिच्या निर्णयावरती अविश्वास दाखवतोस का? नाही बाबा, अजिबात नाही. नाही, मग बहुतेक तू तिला नाराज केलेस. जा बघ, जा. पारू, इथे समोर ये. पारू, मगाशी अनुष्का काय बोलली ते तू ऐकलंस. तिच्या मते आम्ही तुझ्यावर अन्याय करतोय, तुझं टॅलेंट इथे वाया जातंय, आम्ही तुला तुझे हक्क देत नाही आहोत, तुझी प्रगती होत नाहीये. तिच्या बोलण्यावरनं असं वाटत होतं की आम्ही तुला इथे बांधून ठेवलंय. सावित्री, आत्ताच्या आत्ता पारूला सगळ्या कामांमधनं मोकळं करायचं. ती आता घरात काम करणार नाही. ती फक्त किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबॅसेडर असेल आणि या घरातली सर्वंट नाही. वहिनीने तर सगळं उलटच केलं. खरं तर ते ब्रँड अँबॅसेडर पद काढून घ्यायचं होतं ना. आता पारूच्या जागी वहिनी मला स्वयंपाकघरात काम तर नाही ना करायला लावणार. देवी आई, देवी आई, मला मला खरंच नाही माहिती अनुष्का मॅडम असं का बोलल्या. त्या याच्या आधी माझ्याजवळ काय बी बोलल्या नाही, सरळ येऊन तुमच्या समोर बोलल्या. मला कुणी बी काय बी विचारलेलं नाही, पण तरी बी सांगते, मला नाही व्हायचं ब्रँड अँबॅसेडर. मला दुसरी कुठली बी संधी नको आहे, मला कुठलंच काम नको आहे. देवी आई, मी खरं सांगते,
मला त्या पेपरामधल्या फोटोवर यायचे नाही हाऊस. मला मला त्या मोठ्या बोर्डावर बी फोटो नको आहे. मी इथं फक्त तुमची आणि माझ्या बाची सेवा करायला आले, मग ते मला फक्त तेवढंच करू दे, दुसरं काय बी नको आहे मला. बघितलंस आदित्य, अनुष्का काय म्हणत होती यापेक्षा पारूला काय वाटतं हे जास्त महत्वाचं नाहीये का? ती पारूच्या मनात मुद्दाम विष कालवत होती. तिला असं वाटतंय की किर्लोस्करांची कंपनी फक्त पारूमुळे चालते. तिने आपल्या वर्किंग केपेबिलिटीजवर, कर्मचाऱ्यांच्या कष्टावर आणि आपल्या डिसिजन मेकिंगवर शंका उपस्थित केली. आणि तुला सुद्धा माहितीये की कुणा एकामुळे कंपनी चालत किंवा बंद पडत नाही, त्यामागे हजारो हात असतात. शिवाय तिला असं वाटत होतं की आपण पारूला इथे जबरदस्ती अडकवून ठेवलंय. माझ्याच घरात येऊन माझ्याच माणसांबद्दल ती असं कसं काय बोलू शकते? पारूसाठी मी आणि माझ्यासाठी पारू काय आहे हे माहित नसताना एखादी तिराहित व्यक्ती आपल्या घरात येऊन याबद्दल भाष्य करते, हे मला मान्य नाही. कारण हे माझं घर आहे, इथे माझे नियम चालतात आणि ते माझ्या अनुभवाने बनलेत. आई, मला तुझं बोलणं पटलंय आणि तुझा असा विचार करणं स्वाभाविक आहे. आणि मला हेही पटतंय, एका तिराहित व्यक्तीने आपल्या वैयक्तिक गोष्टींमध्ये ढवळाढवळ करणं चुकीचंच आहे. माझं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. मुळात या सगळ्यात आपण जे नाही आहोत तसं वागणं चुकीचं आहे ना. आई, तू आजपर्यंत कधीच कोणाचं नुकसान केलेलं नाहीये. वेळप्रसंगी तू दुश्मनालाही माफ केलेलं आहेस. मग त्या अनुष्काची ही पहिली चूक समजून तिला माफ कर ना. तिने सुद्धा तिचं विश्व खूप कष्टाने उभं केलं असेल, आपल्याला नाही माहिती. आपण तिच्या या सगळ्या कष्टांवर पाणी फिरून आपल्याला तरी काय मिळणार आहे? आणि मुळात आपला तो पिंड नाहीये. आई, आय एम सॉरी, पण प्लीज एकदा परत विचार कर ना. पारू, तुला पण असं वाटतंय की माझा निर्णय चुकलाय, की माझं रागवणं चुकलंय? बोल. जिच्याबद्दल ती अनुष्का बोलून गेली तिचाच आक्षेप नाहीये, पण तरीही माझ्याच मुलाला माझा निर्णय चुकीचा वाटतोय. तुझा माझ्यावरचा विश्वास डगमगल्यासारखा वाटतोय आदित्य. हे आजपर्यंत कधीही घडलं नव्हतं. नाही आई, माझा तुझ्यावरचा विश्वास हलेल असं एकही क्षण आजपर्यंत आला नाहीये ना कधी येणार. मला फक्त एवढंच वाटतंय की तुझ्या हातून कोणाचं नुकसान होऊ नये, बस. माझ्या बोलण्याने तुला वाईट वाटलं असेल तर आय एम रिअली सॉरी. एक्सक्यूज मी. मला जे बोलायचं आहे ना ते कळतच नाही यार कोणाला. मी म्हणतच नाही. आई जे बोलली, जे वागली, त्यात तिची काही चूक आहे किंवा ती चुकलंय, पण अनुष्का सुद्धा जे वागले त्याची एवढी मोठी शिक्षा तिला. एखाद्या निरपराध व्यक्तीला इतकी मोठी शिक्षा होताना मी नाही बघू शकत. मी चांगलंच ओळखतो आईला. तिने जर ठरवलं ना तर ती त्या अनुष्काचं आयुष्य एका मिनिटात उद्ध्वस्त करू शकते. काय बोलली यार ती अनुष्का? तिला जे वाटलं ते ती बोलली. ती जे बोलली ते केलंच पाहिजे असा तिचा आग्रहच नव्हता. कळतच नाही यार आई का अशी वागते.
हॅलो आदित्य. हॅलो अनुष्का, कशी आहेस? काय वाटतं आदित्य, कशी असेल? मॅम, कोस्टल हायवेजवळ समुद्रात म्युझियम बांधण्याचं जे काम होतं ते आपल्या हातून गेलंय. काय काय म्हणालीस, गेलंय? अमृता, हे कसं पॉसिबल आहे? मी 2 वर्ष झालं मेहनत करते त्या प्रोजेक्टवरती. ड्रीम प्रोजेक्ट आहे माझा तो. हा, मी तुम्हाला थोड्या वेळात कॉल करते. मॅम, मला असं वाटतंय ना की यामागे ना ती अहिल्या किर्लोस करत असणार आहे. अमृता, मी त्यांच्याबद्दल काहीच ऐकून घेणार नाहीये, ठीक आहे? त्या इन्स्पिरेशन आहेत माझ्या आणि कायम माझ्या इन्स्पिरेशन राहते. आणि अमृता, डोंट वरी, मी आहे ना, मी सगळं ठीक करेन. आपण मिळून ठीक करूयात, ओके? मी हा कॉल अटेंड करते. हां आदित्य, सॉरी तुला होल्डवर ठेवला. एक छोटासा प्रॉब्लेम आला होता. छोटा? अनुष्का, सी, आय कॅन अंडरस्टँड. तुझ्या समोर आता एका पाठोपाठ एक भरपूर प्रॉब्लेम्स येत आहेत आणि ते सगळे प्रॉब्लेम्स माझ्या आईमुळे आहेत. बट ट्रस्ट मी 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 खूप चांगलं ओळखतो यार माझ्या आईला, पण ती अशी का वागते ना मला खरंच कळत नाही. इतक्या छोट्याशा गोष्टीचा ती एवढा राग तुझ्यावर का काढते? आय एम ॲब्सोल्युटली क्लूलेस. इट्स ओके आदित्य, डोंट वरी. तुला माहिती आहे, मी या एका गोष्टीमधून धडा घेतलाय की आपण आयुष्यात जे मिळवलंय, कमवलंय म्हणतो ते परमनंटली नसतं. एका क्षणात नाहीसं होऊ शकतं. सो यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. सी, प्रिपेअर राहणं चांगलं आहे, पण आपली काही चूक नसताना त्याची इतकी मोठी किंमत मोजावी लागते. दिस इज अनुष्का, मी काय म्हणतोय, तू प्लीज काळजी करू नको. मी बोलतो आईशी, ओके? तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. तू फक्त एक काम करशील? बोल ना. तू प्लीज उद्या 10 वाजता प्लीज बी हिअर. तू ये इथे, आपण म्युच्युअली प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया, ओके? तू म्हणतोस तर येई मी आदित्य, पण माझं मत कशानेच बदलणार नाहीये. मी माझ्या मतावर ठाम आहे. या, ओके, फाईन. तू प्लीज ये इथे, ओके? बाय. या, बाय. आदित्य सर, तुम्ही लई विचार नका करू. होईल समजा ठीक. काय आणि कसं ठीक होणार आहे पारू? आईच्या एका निर्णयामुळे अनुष्काचं आयुष्य बर्बाद होण्याच्या मार्गावर आहे. आणि असं वागताना पहिल्यांदाच बघतो यार. तिची काही चूक नसताना अनुष्काची तिला एवढं सगळं सहन करावं लागतं, हे नाही पटत आहे यार मला. हे बघा आदित्य सर, आपण समडे देवी यांना ओळखतो. त्या जो निर्णय घेतात तो विचार करून घेतात आणि त्यांचा निर्णय कधी चुकूच शकत नाही. देवी यांच्या विरोधात जाऊन तुम्ही काही करू नये असं मला वाटतं. अरे, मी विश्वास दाखवू नये तर अविश्वास त्यांनी काय फरक पडतोय? आणि मी स्वप्नात सुद्धा आईच्या विरोधात नाही जाऊ शकत. पण मला आईच्या वागण्याचा त्रास होतोय, खूप त्रास होतो. तिच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर गोष्टी वेगळी होती, पण आई स्वतः. अरू, मला मनापासून वाटतंय की आईच्या हातून कुठली चूक घडू नये. तिच्यामुळे कोणावर अन्याय होऊ नये. आज ती रागात आहे, उद्या शांत झाल्यावर तिला तिच्याच निर्णयाचं वाईट वाटेल आणि तिला ते सहन नाही होणार. माहित नाही अनुष्का उद्या 10 वाजता येईल की नाही.